कसलीही पूर्वतयारी न करता आपण आज मस्त असा चिकन पुलाव करणार आहोत. झटपट असा, पटकन, अगदी कमीत कमी साहित्यात फडफडीत असा चिकन पुलाव करूया. मी सरला तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर चला, चिकन पुलाव करण्यासाठी मॅरिनेशनची तयारी करूया. 4 चमचे आंबट दही घेतले. त्यामध्ये आपला घरचाच घरगुती वापरायचा मसाला घालायचा, म्हणजे काळा मसाला, तुमचा गरम मसाला असेल तर गरम मसाला, लाल तिखट घातलेले म्हणजे काश्मीरी मिरची घातलेली, हळद घातली आणि धनेजिरे पूड घातलं. प्रत्येकी 1-1 चमचा घालायचं आणि छान असं मिक्स करायचं. आता तुम्हाला जर तिखट थोडंसं आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्त तिखट आणि मसाला घातलात तरी चालेल. चांगलं असं एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचं. आता यामध्ये घालायचा आहे हा ठेचा. 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं असं ठेचून घेतलेलं आहे. 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी टोमॅटो, अर्धी वाटी शिमला मिरची आणि पाव किलो आपलं चिकन घातलं. 1 टीस्पून मी इथे मीठ घातलेलं आहे. मीठ जरा कमी घातलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त कमी करू शकता. मी यापुढे मीठ नाही घालणार आहे. तुम्हाला जर जास्त लागत असेल तर घालू शकता. आता सगळं साहित्य एकजीव करायचं, मिक्स करायचं. अशा पद्धतीने पूर्ण चिकनला आपला हा मसाला लावून घ्यायचा. आता याला आपण मॅरिनेट व्हायला अर्धा तास साईडला ठेवूया. अर्धा तास साईडला ठेवायचं आणि लगेचच तांदूळ धुवायला घ्यायचे. आता तांदूळ तुम्ही म्हणाल बासमती घ्या, कोलम घ्या, फक्त इंद्रायणी घेऊ नका. कोलम किंवा बासमती तांदूळ घ्या, म्हणजे फडफडीत असा आपला पुलाव होईल. आता ह्या वाटीने मी 2 वाट्या तांदूळ घेतले. वजनी म्हणाल ना तर हे 400 ग्रॅम आहेत. तांदूळ अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे. तांदूळ मी 2-3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. स्वच्छ धुतल्यामुळे काय होईल, तांदळाला लागलेली पावडर वगैरे निघून जाईल आणि असं एक प्रकारचा वास येतो ना जुनं तांदूळाला, तो येणार नाही. तर चला, यामध्ये आता पाणी घालूया. पाणी आता भिजत घालण्यासाठी 1 पेरभर पाणी घालायचं. तांदूळ भिजवल्यामुळे काय होतं, मऊसूद होतो आणि फडफडीत पण होतो. अगदी मोकळा मोकळा करायचा असेल तर 10 मिनटं भिजवून ठेवायचा. इथे मी पाववाटी तेल घातलेलं आहे. तुम्ही तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता. 1 चमचाभर, मोठा चमचाभर जिरं घाला. मोठा म्हणजे आपला नाश्त्याच्या चमचाभर जिरं घाला. 2 तमालपत्र घातलेले आहेत. दालचिनीचा तुकडा घातला. 4-5 मिरे, 4-5 लवंग घातले. 2-3 वेलदोडे घातले. म्हणजे हे खडे मसाले ना मस्त अशी चव आणतात आपल्या ह्या पुलावाला. आता याला अगदी मंद आचेवर छान असे खरपूस असे हे मसाले तळल्यासारखे करून घ्यायचे. आता हे झाल्यानंतर आपल्याला ना कांदा टाकायचा ना काहीच टाकायचं, कारण आपण मॅरिनेट करताना कांदा, मिरची, लसूण, अद्रक सगळं अगदी घातलेले, मसाले पण सगळे घातलेले आहेत. फक्त मी मगाशी म्हणाले की तिखटपणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. आता चांगलं आपलं हे चिकन ना परतवून घ्यायचं. आपलं मॅरिनेट केलेल्या मसाल्यामध्ये चिकन चांगलं असं तेल सुटस्तोवर परतवायचं. गॅसची फ्लेम मिडियम ठेवा, म्हणजे कसं ना चिकन अगदी मस्त असं शिजल्यासारखं होतं आणि तेल पण अगदी भरपूर सुटतं. आता यामध्ये तांदूळ घालूया. तांदूळ आपण मस्त 10 ते 15 मिनटं भिजवलेले होते. तांदूळ घालून झालेले आहेत. पुन्हा याला छान असं आपल्याला परतवायचं आहे. तांदूळ टाकल्यानंतर जे थोडंफार पाणी राहिलं ना ते थोडंसं कमी होईल, म्हणजे ना तांदूळ छान असा भाजल्यासारखा होईल. तोपर्यंत परतावा, म्हणजे जवळजवळ 4 ते 5 मिनटं छान असं मंद आचेवर परतवायचं. मात्र खाली तांदूळ लागू द्यायचा नाही. सगळीकडे चिकन मिक्स होईल, मसाला मिक्स होईल. आणि आता यामध्ये पाणी घालूया. आता इथे पाणी मी 2 ग्लास घातलेलं आहे. वाटीने जर घ्याल, म्हणजे ज्या वाटीने तुम्ही तांदूळ घेतले ना त्याच वाटीने मात्र तुम्ही 5 वाट्या पाणी घाला. एका वाटीला 2 वाटी, पण जुने तांदूळ असल्यामुळे अर्धी वाटी वाढवायचं. आणि बघा इथे मी उलटून पण तुम्हाला दाखवलं किती झालेलं आहे, म्हणजे आपला 1.5 पेर असतो ना तेवढं पाणी मात्र घाला. आता भरपूर अशी मूठभर कोथिंबीर घालायची. खूप छान चव येते. मला कोथिंबीर जरा जास्त वापरायला आवडतं. मी चांगली मूठभर कोथिंबीर घातलेली आहे. आणि आम्ही गावाकडे असतो ना तर जरा ह्या वस्तू जास्तीच्या मिळतात, तर त्यामुळे वापर पण माझा जास्त होतो. आणि अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आणि मग झाकण लावायचं. मीठ मात्र मी आता नाही घातलेलं. तुम्हाला जर चवीनुसार घालायचं असेल तर तुम्ही आता घालू शकतात, कारण मी मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे. आमच्याकडे मीठ कमी खाल्लं जातं म्हणून मी कमीच टाकते. मस्त अशा कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तुमच्या कुकरला किती याच्यात तुमची खिचडी भात शिजतो त्याप्रमाणे शिट्ट्या करून घ्यायच्या. अगदी मस्त असा फडफडीत असा आपला हा चिकन पुलाव बघा तयार झालेला आहे. अगदी कमीत कमी साहित्यात. आपण रोज जी संध्याकाळी तुम्ही आठवड्यातून 2दा जी खिचडी करत असाल ना, अगदी त्या पद्धतीने फक्त चिकन घाला, मस्त मॅरिनेट करा आणि मस्त आस्वाद घ्या. 1 नंबर असा आपला हा पुलाव होतो. आमच्याकडे ना आठवड्यातून 2दा हा पुलाव केला जातो. अगदी मस्त लागतो आणि आवडीने सगळे खातात. तर याच्याबरोबर ना मस्त असा उडदाचा पापड घ्या, त्यासोबत रायता घ्या. मी आता रायता जो बनवला आहे ना त्याच्यामध्ये दही, काकडी आणि कांदा घातलेला आहे. चाट मसाला, काळं मिरे आणि मीठ.
तर बघा आपला रायता मस्त तयार झालेला आहे. पुलाव तर एक नंबर दिसतोय आणि खायला तर एक नंबर मजा येते आणि घरात तर आमचं ना असं इझी संपून जातो अगदी. तर तुम्ही नक्की करा आणि तुमचा कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा व्हिडिओ जर आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.